कमोदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगी तसे। तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणू। माते तृणवाळा दुधाची ते गोडी, ज्याची नाही जोडी त्यासी काम। तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी, नाही त्याची भेटी भोगते। तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणू। विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी,
वर्णो विमल जसो जोदायक भनचार बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्करण आता विठ्ठल कमोदिने काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगी तसे तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाणो. माझ्या माईकला फक्त ट्रबल आणि गेन द्या, बाकी काही वाढवलं असेल तर कमी करा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. तानपुरा थोडं कमी करा. विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराया. तुकोबारायांचा चारचरणाचा सर्वांच्या परिचयाचा भगवान परमात्माच्या नामाचं महत्त्व सांगणारा हा अभंग आज या प्रसंगी सेवेसाठी निवडला. खरं तर श्री संत भीमसेन महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्तानं भव्य दिव्य स्वरूपातील हा कीर्तन महोत्सव आहे. आणि श्री संत भीमसेन महाराज वारकरी शिक्षण संस्था मौजे जवळाला तालुका पाटोदा जिल्हा बीड. आपल्या या जवळाला गावामध्ये आमच्या आप्पा महाराजांनी 5 वर्षापासून हे वारकरी शिक्षण संस्था चालू केली आणि खूप चांगल्या पद्धतीनं या संस्थेच्या माध्यमातून मुलांना मृदंगाचार्य, कीर्तनकार, गायक, अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये अगदी गोरगरिबाची लेकरं घडवण्याचं काम आमचे आप्पा महाराज करत आहेत. आपलं जवळाला गाव खूप लहान आहे, पण या छोट्याशा गावामध्ये मोठे मोठे वक्ते, मोठी महाराज मंडळी, महात्मा मंडळी अगदी आपलेपणानं, आपुलकीनं, श्रद्धेनं, भावानं आणि जिव्हाळ्यानं खेचून आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आपल्या गावचं रत्न आप्पा महाराज. आप्पा महाराजांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण त्यांचं वय फार कमी आहे. कमी वयामध्ये आपल्या गावातील एक तरुण, एक उमद व्यक्तिमत्व आप्पा महाराज अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये मृदंग वादनातून महाराष्ट्रातली जी सगळी नामांकित कीर्तनकार मंडळी आहेत त्या सगळ्या मंडळीच्या मनामध्ये ज्यांनी घर केलेलं आहे आणि सगळीच महाराज मंडळी ज्यांचा लाड करतात, आपला छोटा भाऊ म्हणून आप्पा महाराजांना सांभाळतात किंवा माया लावतात तेवढी, असे आप्पा महाराज. तर आप्पा महाराजांची ही संस्था आहे आणि या संस्थेमध्ये मागच्या 5 वर्षापासून आपण हा कार्यक्रम करत आहात, कीर्तन महोत्सव. तर त्याच्यामध्ये यावर्षी कीर्तनाचा सुयोग मला प्राप्त झाला. मला सुद्धा खूप आनंद वाटला आणि आम्ही कीर्तनासाठी इथे येऊन पोहोचलो. कीर्तनासाठी सर्व गुणीजन मंडळी आहेत, आप्पा महाराजांवरती प्रेम करणारी. खरं तर भाऊभावाची भुजा असते, भाऊभावाची ताकद असते. एक भक्कम साथ आपल्या भावाची ज्यांना प्राप्त झाली, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं खूप मोठं असं नाव आहे, आम्हीसुद्धा गर्वानं सांगतो हे आमचे भाऊ आहेत, असे आमचे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज कोठुळे. आणि सरळ स्वभाव आहे या कार्यक्रमाचं नेतृत्व ज्ञानेश्वर महाराज कोठुळे, आमच्या संतोष महाराज वणवे, अण्णासाहेब महाराज जाधव या माझ्या तिन्ही भावंडांसाठी टाळी झालीच पाहिजे. गायनाची फार गोड अशी साथ देणारे हरिभक्तपरायण. महाराष्ट्रातला कोकिळ कंठ, फार सुरेल आवाज आहे, बारीक कंठ आहे, कमी वेळामध्ये कमी वयामध्ये ज्यांनी संप्रदायात गरुड झेप घेतलेली आहे असे हरिभक्तपरायण. हा आमचे अभिमान महाराज ढाकणे. आणि उत्कृष्ट असं ज्यांचं गाणं आहे, अभ्यासपूर्ण ज्यांचं गाणं आहे असे हरिभक्तपरायण देवीदास महाराज बर्डे. आमच्या देवीदास बाबांसाठी आणि आमच्या अभिमान महाराजांसाठी सुद्धा आपण टाळी. ही एवढी नावाजलेली रत्न आहेत ना महाराष्ट्रामध्ये, पण एका फोनवरती कुठल्याही प्रकारचा विचार नाही. कदाचित डायरीत जर दुसऱ्या कुणाची तारीख घेतली असेल तर तिकडं दांडीन इकडं हजेरी. ही ताकद ही माणसं मिळवण्याची आहे. या सगळ्या गोष्टी पैशानं साध्य होत नाही,
हे प्रेमानं काय जग उभं केलं जातं याचं उदाहरण म्हणजे आमचे आप्पा महाराज आणि सगळं आत्ताचं वैभव आहे. या महाराज हरिभक्तपरायण दत्ता महाराज आणि मृदंगाची फार गोड अशी साथ देणारे आम्ही ज्यांना आमचे छोटे भाऊ म्हणतो आणि खूप लहानपणापासनं अगदी संगीताच्या परीक्षा देण्यापासून आम्ही सगळे एकत्र आहोत असे आमचे हरिभक्तपरायण आसाराम महाराज. खूप सज्जन स्वभाव आहे. महाराष्ट्रामध्ये एक एवढं स्वतःचं बल आहे. खरं तर ना महाराष्ट्रात जेवढे नामांकित मृदंगाचार्य आहेत त्या सगळ्यांवरती श्रद्धेय आदरणीय पंडित केशव महाराज जगदाळे यांचे खूप मोठे उपकार आहेत. कारण गोरगरिबाची लेकरं मृदंगवादन या गुणामध्ये एवढी विकसित केले की आज महाराष्ट्रात गुरुजींचे सगळे विद्यार्थी टॉपमध्ये आहेत सगळे आणि बऱ्यापैकी विद्यार्थ्यांच्या संस्था आहेत आणि एवढे रत्न घडले जसं की आदरणीय हरिभक्तपरायण आपले भरत महाराज पठाडे आहेत, आसाराम महाराज साबळे आहेत, आमचे आप्पा महाराज कोठुळे आहेत. असे खूप रत्न आहेत की जगदाळे महाराजांच्या हाताचा तो गुण म्हणावा लागेल गुरुजींचा की त्या हाताखाली लेकरं घडली आणि आज ती लेकरं महाराष्ट्रात नावाजलेली आहेत. स्वतःच्या किमतीमध्ये जगतायत, मान सन्मानानं जगतायत. खरं तर गुरुजींचं मी काय वर्णन करावं, माझी वाणी इथं लहान आहे गुरुजींबद्दल बोलण्यासाठी. पण खरं तर या माझ्या भावंडासाठी तर आपण टाळी वाजवतोच, पण या सगळ्या माझ्या भावंडांना घडवणाऱ्या गुरुसाठी सुद्धा टाळी वाजवली पाहिजे आपण. आसाराम महाराज साबळे अप्रतिम त्यांचं मृदंगवादन आहे आणि त्यांच्या गुणाला शोभेल असा स्वभावसुद्धा भगवंतानं त्यांना दिलेला आहे. खरं तर मी नेहमीच सांगते आपल्या कलागुणांसोबत जर नम्रता आपल्याकडे असेल तर समजावं त्या व्यक्तीच्या डोक्यावर माऊलींचा हात आहे असा त्याचा अर्थ असतो. कारण नम्रता ही सहजासहजी प्राप्त होत नाही, पण हे सगळंच आमच्या आसाराम महाराजांकडे आहे. त्याचबरोबर सर्व आमच्या आप्पा महाराजांचे छोटे छोटे बाळगोपाळ छोटे विद्यार्थी आहेत. या लेकरांचंही कौतुक आहे. माझी विद्यार्थिनी भक्ती आहे. आणखी आमच्या हरिभक्तपरायण माऊली महाराज तुमच्यासाठी सुद्धा आम्ही टाळी वाजवतो. फार गोड गाता आपण आणि तुमचंसुद्धा महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायात खूप चांगलं नाव आहे. आपण बहीण भावंड खूप श्रद्धेनं प्रवास करताय क्षेत्रामध्ये आणि सगळ्यांचं प्रेम तुम्हाला सगळ्यांना मिळतं आहे. हे सुद्धा आपलं परम भाग्य आहे. खूप चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम आहे. साऊंडवाला दादासाठी सुद्धा आम्ही टाळी वाजवतो. आणि या कार्यक्रमाचं शूटिंग राजा पंढरीचा हे यूट्यूब चॅनल आहे. या दादाचं देखील कौतुक आहे. सर्व महिला मातावर्ग पुरुष वर्ग आबाल वृद्ध मंडळी आपल्या सगळ्यांच्या मध्ये परमेश्वराचं चिंतन पाहू. आमच्या आप्पा महाराजावरती प्रेम करणारा सगळा वर्ग इथे जमा झालेला आहे. त्यांचा मित्रपरिवार त्याचबरोबर गावातील तरुण बांधव तरुण मुलं ज्येष्ठ मंडळी गावातील जबाबदार माणसं राजकारण समाजकारण अर्थकारण शेती उद्योग व्यवसाय व्यापार या सर्व क्षेत्रामध्ये मातब्बर असणारी मंडळी आपल्या सगळ्यांच्या मध्ये परमेश्वराचं चिंतन पाहू. आमचे आडसूळ भाऊ आहेत. आपल्या सगळ्यांच्या मध्ये ईश्वराचं चिंतन विठ्ठल हा त्रिदिनी कीर्तन महोत्सव आहे. पहिल्या दिवसाची सेवा विनेकरी बाबांना माझं वंदन आहे. कारण आमच्या सगळ्यात वयस्कर हेच आहेत आता है ना, त्यांनाही माझं वंदन आहे. मी सगळ्याचं नाव घेतलं ना आमच्या पाया नाही तसं नाही. आमच्या संतोष महाराजाकडे माझं लक्षच नाही. फार घेतलं कुठं घेतलंय नाही ना नाही फार गोड कंठ आहे. आणि महाराष्ट्रामध्ये कीर्तन उभ्या महाराष्ट्रात नामांकित कीर्तनकार मंडळीमध्ये ज्यांचं आवर्जून पत्रिकेमध्ये कीर्तन असेल या सगळ्या गोष्टीमध्ये जे अग्रेसर आहेत. आणि माझीच गडबड झाली, मला माझं लक्ष नाही गेलं त्यांच्याकडे. अशा आमच्या संतोष बाबांचं देखील टाळी वाजून आपण सगळे असं वाटायचं ना तिथे सगळ्यांचं नाव घेतलं मला सोडलं. तसं काही गैरसमज करून घेणार नाहीत ते. हां कार्यक्रमच आपला आहे. तर असो आपल्या सगळ्यांच्या मध्ये आपण चिंतन करणार आहोत. अभंग फार साधा सरळ सोपा आहे, फार सुंदर आहे. अभंग बाहेरून पाहायला गेलं की असं वाटतं की किती कठीण आहे, पण त्याच्यामध्ये आपण प्रवास करत निघालो की खूप आनंद निर्माण होतो या अभंगाचं चिंतन करत असताना. भगवान परमात्माच्या नामाचं महत्त्व
जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवा तुझ्या नामाचं महिमान असं आहे की ते तुलाच कळत नाही. देवा तुझ्या नामाचं महत्त्व तुलाच कळत नाही हे सांगण्यासाठी 2-3 उदाहरणं या अभंगामध्ये दिलेली आहेत. फार गोड अर्थाचा अभंग आहे. या अभंगाचा अर्थ तुमच्यासमोर मांडते. अर्थ समजला की तुम्ही कीर्तन अगदी रिलॅक्स होऊन ऐकता, टेन्शन राहणार नाही तुम्हाला. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय उदाहरण देतात देवाच्या नामाचं महत्त्व गात असताना. कमोदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगी तसे. मोठ्या महात्म्यांच्या मुखातून ऐकलेलं चिंतन आहे हे. याच्यामध्ये माझं काहीच नाही आहे. त्यांच्या मुखातला प्रसाद तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार आहे. पाण्यामध्ये कमळ आहे. त्या कमळाच्या फुलाचा सुगंध, त्याचा मकरंद, त्याचा आस्वाद, त्याचा गंध कमळाला नाही. त्याचा गंध भोगणारा, त्याचा आस्वाद घेणारा भुंगा आहे. कुमुदिनी काय जाणे तो परिमळ. कमळाच्या फुलाला सुगंधाचं काहीही महत्त्व नाही, त्याला त्याची काही किंमत नाही आहे. फूल असतं, फूल त्याच्यामध्ये सुगंध दरवळतो, तर त्या सुगंधाचं महत्त्व त्या फुलाला असतं का? नाही. त्याचं महत्त्व कोणाला आहे? त्या भुंग्याला आहे. भ्रमर सकळ भोगी तसे. त्याची किंमत त्या भुंग्याला कळते. तसं देवा नाव तुझं आहे, पण तुझ्या नावाचं महत्त्व तुला कळत नाही ते आम्हाला समजतंय. तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो. भगवान परमात्माच्या नामाचं महत्त्व त्याचं त्यालाच कळत नाही हे सांगण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय 3ऱ्या चरणात दुसरं उदाहरण देतात. माते तृण बाळा दुधाची ते गोडी, ज्याची नाही जोडी त्यासी कामा. आईच्या स्तनामध्ये दूध आहे, पण त्या दुधाची किंमत आईला गवताच्या काडी एवढी सुद्धा नाहीये. पण त्या दुधाची गोडी कुणाला आहे? छोट्याशा तान्हुल्या बाळाला आहे. देवा तसं नाव तुझं आहे, पण त्या नावाचं महत्त्व तुला काही कळत नाही ते आम्हाला माहिती आहे की तुझ्या नावामध्ये काय ताकद आहे. 4थ्या चरणात 3रं उदाहरण देतात. तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी, नाही त्याची भेटी भोगती. शिंपलीच्या पोटामध्ये किंवा शिंपल्यामध्ये मोती जन्माला येतो, पण त्या मोत्याचं महत्त्व शिंपल्याला आहे का? त्या मोत्याचं महत्त्व शिंपल्याला कळत नाही. त्या मोत्याचं महत्त्व मोत्यांची माळ बनवून गळ्यामध्ये धारण करणाऱ्याला आहे. बर, जो गळ्यामध्ये मोत्याची माळ धारण करतोय त्याला तर माहिती पण नाही हा मोती कुठून आला, कसा आला, पण त्यानं गळ्यामध्ये घातला आणि त्याची स्वतःची शोभा वाढली. तसं देवा नाव तुझं आहे, पण त्या नावाचं महत्त्व तुला कळत नाही, त्याचं महत्त्व आम्ही जाणतो. असा या सरळ साध्या सोप्या सुंदर अर्थाचा हा अभंग आहे. याच्यावरती आपण आता विस्तार करणार आहोत. विठ्ठल अभंग बाहेरून पाहायला गेलं की खूप कठीण वाटतो, पण जेव्हा आपण आतमध्ये प्रवास करतो कुठल्याही कठीण गोष्टीच्या, तेव्हा ते आपल्याला सोपी वाटायला लागते. माझं बोलणं तुम्हाला अधिक कळावं याच्यासाठी एक उदाहरण सांगते. माऊली बाबा माझ्या गुरुजींनी सांगितलेलं उदाहरण आहे. ते बहुतेकांच्या परिचयाचं असेल अथवा नसेल. कालिदास नावाचे महान कवी होते. त्यांचं खूप मोठं नाव. काव्यामध्ये ते खूप पारंगत होते. आणि कालिदास यांच्यासारखं काव्य करणारा एक पंडित विद्वान निर्माण झाला. त्या विद्वानाला वाटलं माझ्यासारखा विद्वान दुसरा कुणीच नाहीये, कालिदासाला आता मी हरवणार. मग कालिदासाच्या भेटीसाठी ते विद्वान, ते काव्य कलेमध्ये पारंगत असलेला तो व्यक्ती निघाला. रस्त्यानं जात असताना त्याचा खूप सन्मान, त्याचा सत्कार. पण कवी कालिदास असे होते की ते काही काळ भूमिगत राहायचे, काही काळ असे आपल्या सगळ्यांमध्ये राहायचे, पण असे कायम काही ते असे उघड जगत नव्हते. कधी कधी भूमिगत असायचे, सगळ्यांपासून स्वतःला लपवून ठेवायचं. पण कालिदासाच्या पदरी त्यांच्या घरी एक काम करणारी, भांडे घासणारी, धुणी भांडी करणारी एक बाई होती. लक्षात घ्या, जशा व्यक्तीची संगती करावी
तसे गुण आपल्यामध्ये येत असतात. तुम्ही एक 6 महिने डॉक्टरच्या जवळ जाऊन बसा रोजच. पित्ताला कोणती गोळी, सर्दीला कुठली गोळी, हे सगळं तुम्हीच अर्धे डॉक्टर व्हाल. एक 6 महिने डॉक्टरची संगती केली तर. एक वर्षभर जर वकिलाच्या सानिध्यामध्ये राहिलात तर अगदी वकिली पॉईंट तुम्ही सुद्धा बोलायला चालू कराल. राजकारणी माणसाच्या बैठकीत बसा, एका वर्षाच्या आत तुम्ही सुद्धा राजकारणी व्हाल. हा संगतीचा परिणाम आहे. मग ती बाई कालिदासांच्या संगतीमध्ये, तिलाही थोडं बहुत काव्य जमतंय. तो व्यक्ती ज्यानं काव्यामध्ये डिग्री मिळवली तो व्यक्ती आला आणि विचारलं, चौकशी केली, कालिदास कुठेत, कालिदास कुठेत. म्हणे कालिदास सध्या नाही आहे तिथे आणि मला कालिदासाची भेटच घ्यायची, ते नेमके कधी येतील. म्हणे ती बाई आहे ना, त्या बाईला जाऊन विचारा. दारामध्ये आले, ती बाई रडत होती. त्या बाईला विचारलं, का ग रडते तू ताई? आता कालिदासाच्या संगतीमधली ती बाई आहे, तिनं त्या काव्यामध्येच उत्तर दिलं. तिनं अगोदर विचारलं, तुम्ही कोण आहात? म्हणे मी एक कवी आहे आणि तुमच्या कालिदासासोबत मी स्पर्धा करायला आलोय. तर तिला विचारलं, तू का रडते आहेस? तर तिनं सांगितलं, अलिकुल वहनाचे वहन आणीत होते, शशीधर वहनाने ताडिले मार्ग पंथे, नदीपती रिपू त्याचा तात भंगुनी गेला, रविसूत महिसंगे दुःखित झाला. हे ऐकलं आणि तो कवी जागेवर शांत झाला. त्याला पुढं काय बोलावं तेच कळना, कारण ही बाई काय बोलली हे त्याला काही कळालंच नाही. तो म्हटलं, बाई तुम्ही कोण आहात? म्हणे मी कालिदासाच्या घरी धुणी भांडे करणारी एक बाई आहे. तो म्हटला, मी कालिदासासोबत काव्य करण्यासाठी, काव्याची स्पर्धा करण्यासाठी आलो होतो, पण तुमचं काव्य ऐकलंय, तुम्ही जर एवढं काव्य करता तर कालिदास किती विद्वान असतील. आता मला त्यांच्यासोबत काही स्पर्धा करायचीच नाही, मी इथूनच वापस जाणार आहे, पण तुम्ही जे बोललात त्याचा अर्थ मला सांगा. आता ऐकताना तर खूप अवघड वाटतंय आपल्याला, पण या अवघड गोष्टीमध्ये जेव्हा आपण प्रवास करायला लागतो ना, त्यावेळेला त्या गोष्टी सोप्या होत जात असतात. कालिदासाची ते दासी म्हणते, याचा अर्थ सोपा आहे. म्हणे काय सोपा आहे अर्थ? मला समजावून सांगा, मला इथून वापस जायचं. त्या बाईनं सांगितलं, सोपं आहे. अलिकुल वहनाचे वहन आणीत होते. अली म्हणजे भुंगा, भुंगा अलिकुल, भुंगात राहतो ते ठिकाण म्हणजे कमळ. कमळ अलिकुल वहनाचे वहन आणीत होते, म्हणजे भुंगा राहतो कमळात. कमळ आहे पाण्यात, पाणी वाहत्या पाण्यामध्ये कमळ असतं, तर त्या पाण्याला मी आणत होते. अलिकुल वहनाचे वहन आणीत होते म्हणजे मी पाणी आणत होते. पाणी आणत असताना अलिकुल वहनाचे वहन आणीत होते, शशीधर वहनाने ताडिले मार्गपंथे. शशी म्हणजे चंद्र, धर म्हणजे ज्यानं धारण केलेला आहे. शशीधर म्हणजे ज्यानं चंद्र धारण केला. चंद्र कोणी धारण केला? तर भगवान शंकरानं. शशीधर वहनाने म्हणजे महादेवाचं वाहन. काय आहे समजलंय तुम्हाला? फक्त मोकळ्या मनानं बोला, टेन्शन घेऊ नका. नंदी शशीधर वहनाने म्हणजे महादेवाच्या वाहनानं. नंदीनं काय केलं? शशीधर वहनाने ताडिले मार्गपंथे. नंदीनं मला रस्त्यात काय दिला? धक्का दिला. ताडिले म्हणजे मला त्यानं अडवलं, मला धक्का दिला. मी पाणी आणत होते तर मला नंदीनं म्हणजे बैलानं काय दिला? धक्का दिला. शशीधर वहनाने ताडिले मार्गपंथे. मग पुढे काय झालं? नदीपती रिपू त्याचा तात भंगुनी गेला. नदीचा पती कोण आहे? समुद्र. नदीपती रिपू, नदीचा पती समुद्र. आणि समुद्राचा शत्रू कोण? तर ज्यानं 3 घोटामध्ये समुद्र पिऊन घेतला तो. नदीपती रिपू, नदीचा पती समुद्र, समुद्राचा शत्रू आहे अगस्ती महाराज. त्यांनी 3 घोटामध्ये समुद्र पिऊन घेतला. नदीपती रिपू त्याचा तात म्हणजे अगस्ती महाराजांचे वडील. तात म्हणजे वडील. अगस्तीजींचे वडील आहेत कुंभज ऋषी. कुंभ. मी माझ्या डोक्यावर घड्यामध्ये पाणी आणत होते, मध्येच बैलानं धडक दिली. नदीपती रिपू त्याचा तात भंगुनी गेला म्हणजे वरचं माझं मटकं फुटलं. धडक दिल्यानंतर मटकं फुटणारच. माझा घडा फुटला
आणि रवी सूत महिसंगी दुःखित झाला. रवी म्हणजे सूर्य, रवी सूत म्हणजे सूर्याचा पुत्र कर्ण. महिसंगी, मही म्हणजे जमीन, मी खाली पडले, आणि कर्ण म्हणजे कान माझा जमिनीवर घासला. कर्ण म्हणजे कान जमिनीवर घासला. महिसंगी दुःखित झाला म्हणून मी रडते. सोपी गोष्ट होती, पण जेव्हा त्याच्यामध्ये आपण प्रवेश करू, त्याच्यामध्ये प्रवास करायला लागू, तेव्हा त्या गोष्टी आपल्याला सोप्या वाटतात. तसा अभंग फार सोपा, सहज लक्षात येईल असा आहे, पण बाहेरून गेल्यानंतर असं वाटतं की ती कठीण आहे. पण आतमध्ये जेव्हा आपण प्रवास करत जातो तेव्हा असं वाटतं अरे किती सोपं आहे, आपल्या जवळचं आहे. अभंगावरचं हे कठीण आणि सोपं या दोन गोष्टी सांगत असताना संस्थेमध्ये जे विद्यार्थी अभ्यासासाठी आहेत अप्पा महाराजांकडे, त्यांचे काही पालकही असतील इथे. पहिल्या वर्षभरामध्ये विद्यार्थ्याला आणि पालकाला असं वाटत असतं की अरे हे खूप कठीण आहे, पण जेव्हा आपण याच्यामध्ये प्रवास करत राहू, याच्यात प्रवेश करू, थोडा वेळ देऊ, याला समजून घेऊ, तेव्हा ही कला या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण खूप पुढे जाऊ शकतो. आपल्याला सोपं वाटत असतं. साबळे महाराज असतील, अप्पा महाराज असतील, यांचे परिवार माळकरी आहेत. हे वारकरी परिवारातले आहेत लेकरं, पण अगोदर कोणी खूप तयारीचा पखवाज यांच्या घरात वाजवतंय असं नाही आहे. पण जेव्हा यांनी, आता हा पखवाज वाजवणं सोपं नाही, चांबड्यातून बोल बाहेर काढायचेत. ज्याला बोलता येत नाही त्याला बोलवायला लावायचं आहे. पण ते जर म्हटले असते नाही नाही हे अवघड आहे, आम्हाला जमणार नाही, असं म्हणून जर थांबले असते तर आज महाराष्ट्रात या लेकरांचं नाव झालं नसतं. पण याच्यासाठी यांनी तपस्या केली, यांनी वेळ दिलाय. किती वर्षापासून आमचे आसाराम महाराज अभ्यास करतात. अभ्यास करणाऱ्या माणसाचा कधीच अभ्यास थांबत नसतो, तो चालूच असतो. लता दिदींना कुणीतरी विचारलं की तुमचं शिक्षण पूर्ण झालं का? दिदी म्हटलं तसं नाही, मी अजून शिकते, मी अजून विद्यार्थी आहे. जर लता दिदी मंगेशकरांसारखी विभूती असं म्हणत असेल तर आपल्यामध्ये तो भाव असणं फार गरजेचं आहे. तर आसाराम महाराज असतील, अप्पा महाराज असतील, अजून साधना करतायत. मग ज्या पालकांनी लेकरं इथं ठेवलेली आहेत त्यांनी कुठं वर्षात, 2 वर्षात, 3 वर्षात आमचं लेकरू भरत पठाडे झालंच पाहिजे, आसाराम महाराज साबळे झालंच पाहिजे, ही आस ठेवणं चुकीचं आहे. त्याच्यासाठी थोडासा वेळ द्या, त्याच्यामध्ये प्रवास करा. हां, पहिल्या दुसऱ्या वर्षात जमलं नाही, नाही नाही हे आम्हाला जमू शकत नाही, असा नकारात्मक विचार अंतःकरणामध्ये ठेवायचा नाही. धैर्य ठेवायचं, चालत राहा, प्रवास करत राहा, वेळ द्या. वेळ दिल्यानंतर जगातली कुठलीही कला तुम्हाला अवगत होणार आहे. कारण अभ्यास तो कामने हो, कारण अभ्यास तो कामने, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. साधना करत राहा. कुठली कठीण गोष्ट सोपी होईल आपल्यासाठी, पण त्याच्यासाठी आपण त्याच्याकरता वेळ द्यावा, त्याच्याकडे निरखून पाहावं, त्याच्यात प्रवेश करावा, त्याच्यात प्रवास करावा. तसा अभंग बाहेरून दिसायला खूप कठीण वाटतो, पण फार सुंदर आहे. जगद्गुरु तुकोबाराया. बरं लक्षात घ्या एक गोष्ट, जगद्गुरु तुकाराम महाराज सामान्य साधू नाही आहेत, असामान्य विभूती आहे. अखंड नामचिंतन भक्तीमध्ये ज्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं. महाराजांचं नामस्मरण तर एवढं गाढं होतं, एवढं गाढं की महाराजांना कोणीतरी विचारलं, महाराज किती भजन करता? महाराज म्हणतायत, माझा व्यर्थ वेळ वाया किती जातो ते विचारा, भजन किती करतो हे नका विचारू. शिंक जांभळी खोकला आणि इतकाच वेळ. अखंड खंड न जीवन राम कृष्ण नारायण, अखंड न जीवन राम कृष्ण नारायण, अखंड खंड न जीवन राम कृष्ण नारायण, हो अखंड न जीवन राम कृष्ण नारायण, अखंड
टाळी वाजवायला जरा. अखंड खंडन जीवन जीवन रामकृष्ण नारायण. फार सुंदर. आम्ही तुमचा पाठलाग करू शकत नाही या चालीमध्ये. अखंड ज्यांनी भगवान परमात्माच्या चिंतनामध्ये स्वतःला वाहून घेतलं. रामेश्वर भट्टांना कळालं की कोणीतरी एक सामान्य माणूस सांगतोय की वेदाचा तो अर्थ माशीचा ठावा येराणी व्हावा भार माथा. रामेश्वर भट्ट पाहायला आले म्हणे एवढी हिंमत कोणाची की आम्ही डोक्यावर फक्त पुस्तकांचा भारच व्हायचा. देहू गावचे तुकाराम महाराज आहेत. तुकाराम महाराजांच्याकडे आले, घरी आले. कुठे तुकाराम महाराज? शौचाला बसले असतानाही भगवंताचं भजन. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा बोलावा विठ्ठल पाहावा
खरं तर टाळी आसाराम बाबासाठीच वाजली पाहिजे. अप्रतिम, फार सुंदर. करावा विठ्ठल जीवे बोला विठ्ठल. तू खूप बरा आहे. शौचाला बसले, विठ्ठल 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 भजन करताय. राग आला रामेश्वर भट्टांना. एवढ्या अपवित्र जागेवरती तुम्ही देवाचं नाव घेता, मोठ्यानं सांगता वेदाचा तो अर्थ मासेचा ठावा आणि येराणी वाहावा भार माथा. काही वाटत नाही तुम्हाला? महाराज म्हणतात या अपवित्र जागेवरती मी देवाचं नाव घेतो. खरं कारण सांगतो तुम्हाला, माझं तोंड माझ्या ताब्यात नाही राहिलं. माझी मज झाली अनावरवाचा, माझी मज झाली अनावरवाचा, माझी मज झाली अनावरवाचा, माझी मज झाली अनावरवाचा. माझी मज झाली अनावरवाचा, माझी मज झाली अनावरवाचा, माझी मज झाली अनावरवाचा, माझी मज झाली अनावरवाचा. छंदया नामाचा घेतला, छंदया नामाचा घेतला, माझी मज झाली अनावरवाचा, माझी मज झाली अनावरवाचा, माझी मज झाली अनावरवाचा, माझी मज झाली फार सुंदर भक्ती, खूप छान गायलं बा. माझी मज झाली अनावरवाचा, माझं तोंड माझ्या ताब्यात नाही. बरं महाराज असं म्हणतात, काही वेगळं नाही. खरं सांगा मला, झोपले नाही ना तुम्ही? आपलं तोंड आपल्या ताब्यात आहे का? जवळाला विशेष करून महिला मंडळ सांगा, तोंड आपलं आपल्या ताब्यात आहे का? एक बाई मालकाला म्हटली मला पण जत्रेला घेऊन चाला. तो म्हटला लेकरा बाळा सहित सारं सांभाळतो मी, तू फक्त एकच गोष्ट सांभाळ. ती म्हटली काय? तो म्हटलं तुझं तोंड सांभाळ, बाकीचं काय सांभाळ. तोंड आपलंच आहे पण ते आपल्या ताब्यात नाही. महाराजांचं तोंड अशा बाबतीत ताब्यात नाही तर चिंतन करण्याच्या बाबतीमध्ये स्वतःच्या ताब्यात. माझी मज झाली अनावरवाचा, माझं तोंड माझ्या ताब्यात नाही, माझी जीभ माझ्या ताब्यात नाही. म्हणजे असं दाखवा बरं तुमची जीभ. महाराज खूप सरळ आहे. तो जीभ काढली बाहेर, रामेश्वर भट्टानं कचकन पकडली ओढली. किती वेदना झाल्या असतील महाराजांना. पण जेव्हा महाराजांची जीभ ओढून धरली ना बाहेर, तर 3.5 कोटी रोम आहेत आपल्या अंगावरती. त्या प्रत्येक रोमातून विठ्ठल 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 विठ्ठल
म्हणी बाहेर पडला त्यावेळेला हात जोडले. स्वतः नाम साधना ज्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये केली आणि एवढ्या उंच स्थितीला गेले महाराज, एवढ्या उंच स्थितीला गेले. संप्रदायाचा कळस हा भाग तर विशेष आहेच आहे, पण एवढ्या उंचावर गेले. सदेह वैकुंठ गमन, 5व्या वेदाची निर्मिती, या सगळ्या उंच गोष्टी आहेत महाराजांच्या जीवनातल्या. पण या सगळ्या गोष्टी कशा प्राप्त झाल्या तर तेवढं चिंतन केलं, तेवढी नामसाधना केली. म्हणून तर देवाला सुद्धा बोलायची ताकद निर्माण झाली. देवा, तुझ्या बाबतीत, तुझ्या नामाच्या बाबतीत जे आम्हाला कळतं ना ते तुला कळत नाही. आता मला सांगा, ज्यानं हे ब्रह्मांड निर्माण केलं, ज्यानं हे जगत निर्माण केलं, त्या भगवान परमात्माला तुकोबारे सरळ म्हणतात, देवा तुला काही कळत नाही. खरंच देवाला काही कळत नाही का? हे तोंड, हे नाक असं असण्याऐवजी जर हे उलटं असतं, इथे असतं तर गोड दिसलं नसतं. बरं, इथलं तोंड इथे असतं तरी जेवण करता आलं नसतं. सगळी इंद्रिय व्यवस्थित अगदी आपल्याला सोयीच्या पद्धतीनं भगवान परमात्मानं बनवलेली आहेत. हात असतील, डोळे असतील, नाक, तोंड, कान, कुठेच त्याच्या निर्मितीमध्ये चूक नाहीये. पण त्या देवाला तुकोबाराय म्हणतात, देवा तुला काही कळत नाही. काही अतिशहाणी माणसं म्हणतात देवाला, देवाला काही कळतच नाही. एक खूप शिकलेला, धनानं गर्विष्ठ झालेला माणूस गावाकडे आला. 100 एकर शेती होती त्याला, पूर्ण पाण्याखालची. कोणी कोणी म्हणतं पाप्यालाच पंढरपूर कसं. जे माणूस चुकूनही देवाचं नाव घेत नाही, कुठल्या सप्ताहात, कुठल्या संस्थेला मदत करत नाही, मंदिराच्या बांधकामाला मदत करत नाही, आसुरी वृत्तीचा माणूस, त्याच्या घरी लक्ष्मी पाणी कशी भरते. आणि बिचारे काही वारकरी आयुष्यभर भजन करून संपले, पण घरावरचे पत्रे सुद्धा निघले नाही त्यांच्या. अशी अवस्था का? असा फरक का? तर एक गोष्ट आपण आपल्या मनाला समजावून सांगायची, खूप भक्ती करूनही आपल्या जीवनातल्या अडचणी संपत नसतील तर समजायचं की आपल्या पूर्वजन्माचं जे काही आपल्यासोबत आलेलं पाप सुकृत जे आहे, जे कर्म आहे, ते आता भोगून आपण संपवतोय. आताचं पुण्य आणि मागचं काही शिल्लक पुण्य ते एकदाच तुम्हाला भेटणार आहे. आता ते भोगून संपवायचं आपल्याला, जे काही आपलं पापकर्म आहे ते. आणि जी माणसं खूप पाप करतात पण त्यांच्याकडे खूप ऐश्वर आहे, त्यांचं ते ऐश्वर, त्यांचं पूर्वजन्माचं जे काही पुण्य आहे ते पुण्य आता खर्च करून ते संपवत आहेत आणि नवीन पाप करतायत. म्हणजे येणारा त्यांच्यासाठी काळ फार भयानक असणार आहे, आपण कल्पना सुद्धा करू शकणार नाही. तसा तो माणूस खूप दृष्ट होता, पण 100 एकर शेती, सगळ्या शेतीला पाणी. त्याच्या शेतामध्ये गडी ठेवलेले. तो आला शेतामध्ये, त्याच्या शेतकऱ्याला तो म्हणतोय, तुझ्या देवाला काही कळतच नाही. तो म्हटलं आता काय झालं? तो म्हटलं पहा, एवढी छोटीशी वेल आहे, या छोट्याशा वेलीला मोठी मोठी टरबुजं लागलेली, आणि हे कवठाचं झाड किती मोठं आहे, त्याला छोटी छोटी कवठं लावली. काही कळतं का तुझ्या देवाला? मोठ्या कवठाला, कवठाच्या झाडाला मोठी टरबुजासारखी कवठं पाहिजे होती, आणि या छोट्याशा वेलीला छोटी छोटी टरबुजं पाहिजे होते. तुझ्या देवाला काही कळतच नाही. देवाला नाव ठेवलं आणि कवठाच्या झाडाखाली बसला विचार करत. तेवढ्यात असला वारा सुटला ना, असला वारा सुटला की त्या वाऱ्यानं एकच कवठ तुटलं आणि जमिनीवर खाली आडवं झोपलं होतं कवठाच्या झाडाखाली. जसं कवठाचं फळ तुटलं असं सरळ त्याच्या नाकावर आलं धडामकन. त्याचे दातही तुटले, नाकही फुटलं. किती दात तुटले ते त्यानं पाहिलं नाही. उठून बसलं आणि टरबूज किती मोठं आहे ते त्यानं पाहिलं. तो म्हटला, हे कवठाचं छोटंसं फळ तुटून माझ्या तोंडावर पडलं तर 2 दात पडले. हे टरबूज जर वरती असतं आणि हे जर तुटलं असतं तर माझं खाली काय झालं असतं. तो उठला आणि दारी धरणाऱ्या शेतकऱ्याकडे आला. म्हटलं ऐक. आता शेतकऱ्याला वाटलं अजून काय डोकं खातंय काय कुणास ठाऊक. तो म्हटलं मी काही बोलणार नाही आता तुला हे सांगायला आलोय, तुझ्या देवाला जे कळतं ते कुणालाच कळत नाही. आता काय सांगायला आलो, तुझ्या देवाला जे कळतंय ते कुणालाच कळत नाही. देवा तुला काही कळतच नाही असं आपला म्हणण्याचा अधिकार नाहीये. पण ज्या भगवंतानं एवढं सुंदर विश्व निर्माण केलं, ज्याच्या एकाही कलाकृतीमध्ये चूकच नाहीये, कसलीच चूक नाही, ज्याच्या सृजनामध्ये, ज्याच्या निर्मितीमध्ये कुठली उणीव नाही, त्या भगवंताला तुकोबाराय म्हणता, देवा तुला काही कळत नाही. पण कशा संदर्भात म्हणता? तो
तर सगळं काही ज्यानं निर्माण केलंय त्या भगवंताच्या नामाची काय ताकद आहे खरंच ही त्यालाच माहिती नाहीये. या संदर्भात तुकोबाराय म्हणतात, देवा तुला काही कळत नाही. अभंगाचं दुसरं चरण. तुझ तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, 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 नाही तुझे नाम, तैसे तुझ ठावे 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 नाही तुझे नाम, तुझ ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम. आम्ही ते प्रेम सुख जाणो, आम्ही ते प्रेम सुख जाण बोला, आम्ही ते प्रेम सुख जाणो, आम्ही ते प्रेम सुख जाणो, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, 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 तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम. संतोष बाबा अप्रतिम. फार सुंदर. तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो. देवा नाव तुझं आहे पण त्याचं महत्व तुलाच कळत नाही. तुम्ही सगळ्याजणी जागे आहेत ना? कीर्तन डोक्यात चाललंय का डोक्यावरून चाललंय? डोक्यातच जाऊ द्या. देवा नाव तुझंच आहे पण ते त्याचं महत्व तुलाच कळत नाही. उदाहरण सांगते मी, रामायणातलं पाहू आपण उदाहरण. सर्वांच्या परिचयाचं उदाहरण आहे, फार सुंदर आहे. रामायणातलं उदाहरण पाहण्या अगोदर काही क्षण आपण रामाचं भजन करू. जन्म जन्म की खोज बताए राम से चल के राम पे आए, प्रेम कोई हम और न जाने, राम से रूठे राम से मांगे, राम सिया की करुण कहानी
भरून लागला एकदम आवाज, वा. एकदम ताकदीनं. खूप सुंदर. एकदा रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पर बचन न जाई, मंगल भवन मंगलहारी, द्रव सुदशरथ अजर बिहारी. एकदा जोरात जय जयकार करू आपण. प्रभू रामचंद्र भगवान की. खाली बसलेल्या लोकांनी फक्त जय म्हणा. तुम्ही नेटवर्क मध्ये आहे का टावर पडले ते पाहू दे मला आत्ताच्या वादळानं. फक्त एकदा जोरात म्हणा जय. हा, बाकी जयच म्हणायचं, दुसरं काही बोलायचं नाही तुम्ही. प्रभू रामचंद्र भगवान की. एकदा ताकदीनं प्रभू रामचंद्र भगवान की. उमापती महादेव की. पवन सूत हनुमान की. सद्गुरु भगवान बाबा की. छत्रपती शिवाजी महाराज की. भारत माता की. प्रभू रामचंद्र भगवान की. एकदा शेवटचं प्रभू रामचंद्र भगवान की. एकदा ताकदीनं प्रभू रामचंद्र भगवान की. प्रभू रामचंद्र भगवान की. प्रभू रामचंद्र भगवान की. रावण महाराज की. शाबास. काही फसले बरं का. इथं फसला ते फसला, दुसरीकडे कुठं फसू नका. विठ्ठल विठ्ठल. राम सिया की करुण कहानी, एक है चंदन एक है पानी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकार वनवासाला गेले. तिकडे सीतामाईची चोरी झाली. आता विषय सोडून थोडंसं बोलते मी तुम्हाला. भाऊ भावाची ताकद असते, भाऊ बहिणीची ताकद असते. रावणाच्या अशोक वाटिकेमध्ये सीतामाई होत्या. ज्यानं 33 कोटी देवता बंदीशाळेत टाकले. देवांना कामाला लावलं. कुणी पाणी भरण, कुणी गवताचे भारे व्हा. असलं काम देवांना लावलेलं. कुणी झाडून काढा तर कुणी सडा टाका. तो रावण सीता वश होत नाहीये त्याला. सीतेकडे आला ना, सीता माझी पत्नी हो. सीतामाईनं फक्त दर्भाची काडी दाखवायची. गवताची काडी. गवताच्या काडीला रावण घाबरत होता. ज्यानं 33 कोटी देवबंदी शाळेत टाकले असा रावण गवताच्या काडीला का घाबरत होता? त्याचं एकच कारण आहे. त्याला माहिती आहे त्या काडीची ताकद. म्हणजे काडीची काय ताकद आहे? अशी फुंकली तर उडून जाईल ती गवताची काडी. काय ताकद आहे गवताच्या काडीमध्ये? एकच ताकद आहे. गवताचा जन्म कुठे होतोय? जमिनीमध्ये. जमिनीतून गवत उगवत आहे. आणि सीतामाईचा जन्म कुठे झाला? जमिनीमध्येच झाला. भूगर्भातून त्या प्राप्त झाल्या. म्हणजे त्या गवताचं आणि माई सीतेचं बहीण भावंडाचं नातं आहे. संकटाच्या अडचणीच्या काळामध्ये कितीही मोठं संकट आलं तर भाऊ हा ताकदीनं उभा राहत असतो आपल्या बहीण भावंडासाठी. किती मोठं संकट येऊ दे, कसलाही प्रसंग येऊ दे. आणि दुःखाच्या प्रसंगात जसा भाऊ महत्त्वाचा आहे ना, आनंदात सुद्धा आपल्या भावंडाशिवाय गोडवा नसतो. आनंदात सुद्धा तसं आप्पा महाराजांचा हा 5व्या वर्षाचा वर्धापन दिनामध्ये अगदी त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी अगदी त्यांची भुजा आमचे ज्ञानेश्वर महाराज कोठोळे. भाऊ भावाची ताकद असते, भाऊ भावाची भुजा असते, भाऊ बहिणीचा कवच असतो, भाऊ बहिणीची ताकद असते. तसं सीतामाई चोरी गेल्या आणि मग सीतामाईच्या शोधासाठी खूप प्रयत्न, शोध लागला की रावणाच्या अशोक वाटिकेमध्ये माझी सीता आहे. समुद्राच्या तटापर्यंत गेले. समुद्र पार कसा करायचा? एवढी मोठी वानर सेना, बरं काही वानर कमी नव्हती. 56 कोटी गोलांगुल, 72 कोटी रिस वानर, 18 पद्मदळ भार. आणि एवढ्या सगळ्यांना घेऊन कसं जायचं पलीकडे? त्यावेळेला समुद्राला प्रार्थना केली. सरते शेवटी बाण दाखवल्यानंतर समुद्र बाहेर आला आणि समुद्रानं सांगितलं की तुम्ही सेतू बांधा. नल नीलानं दगडं टाकली, पण त्यांना थोडासा गर्व झाला, आम्ही नसतो तर. मग पुन्हा हनुमंतराया म्हटले यांच्या हातानं दगड टाकायची नाही. एका दगडावर रा, दुसऱ्या दगडावर म,
दगडं जोडायचे आणि सोडायचे. तर दगडं पाण्यावर तरंगू लागले. मोठी मोठी पर्वत आणायचे, पाण्यावर सोडायचे. तरंगत होती ती दगडं. पाहता पाहता सेतू तयार झाला. जवळातल्या माझ्या मावशांनो, रामरायालाच प्रश्न पडला की काय आश्चर्य, पाण्यावर दगड तरंगला राम नावानं. सगळी वानरं झोपीत होती. तेव्हाच राम गेले पुलावर आणि मोठा टरबुजासारखा दगड घेतला. राम सोडला, डूब, पाण्यातच गेला दगड. रामाला वाटलं थोडा मोठा होता काय की मग खरबुजासारखा घेतला. खरबुजासारखा दगड घेतला. राम सोडला, डूब, तो पण गेला. राम म्हटले तर छोटा टाकून पाहू. लिंबा एवढा दगड घेतला. राम सोडला, डूब. राम म्हटले आता बोरा एवढा दगड नको सोडायला, कारण तिन्ही पण दगडं पडली. आता कशाला चौथा प्रयत्न करायचा. राम म्हटले वानरं उठायच्या आत जागेवर जाऊन बसू. रामरायानं तोंड वळवलं. पाठीमागणं हनुमानजी जय श्रीराम हात जोडूनच उभे होते. रामरायाला वाटलं शेवटच्या यष्टीनं आलं असेल. हनुमंता कधी आलात? भगवान जेव्हा टरबुजासारखा दगड पाण्यात सोडला ना तेव्हाच आलो. आता प्रभूजी म्हटले हनुमंतापासून काही लपवणं आता चुकीचं आहे, कारण पहिल्या दगडापासून जर यांची हजेरी होती तर सगळे दगड यांनी पाहिलेले आहेत. हनुमंता तुमच्यापासून काही लपवत नाही, पण मला सांगा तुम्ही मोठी मोठी पर्वत पाण्यावर सोडता तरी ती तरंगताय, आणि मी टरबुजासारखा खरबुजासारखा लिंबासारखा दगड सोडला तर तो पाण्यात डुबतोय, काय कारण आहे? हनुमानजी म्हटले भगवान त्याचं एक कारण आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकडे मेघ श्यामा. देवा तुझ्या नामाचं महत्त्व तुला कळणार नाही, ते आम्हाला कळतंय. तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो करोनी मी कार्य महत्व कळणार नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघश्यामा, तुझ्या नावाची काय ताकद आहे हे तुला नाही समजणार. म्हणून देवा तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो. आम्हाला कळतंय ते तुला कळत नाही. मग देवा तुला कळत नाही, कसं कळत नाही बरं? तुकोबरांनी पुरावा दिला अभंगाचं पहिलं चरण. कुमुदिनी गाया जाने का परिमो, कुमुदिनी गाया जाने का परिमो, कुमुदिनी गाया जाने का परिमो.
अभिमान महाराज, आमचे आसाराम महाराज, फार सुंदर. दोघांसाठी टाळी वाजली पाहिजे. फार सुंदर. कुमुदिनी कमुदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगीत असे. कमळाच्या फुलामध्ये सुगंध आहे, पण त्या सुगंधाचा गंध त्या फुलालाच नाही आहे. त्याला महत्त्व कळत नाही की या सुगंधाची काय किंमत आहे. पण शेकडो किलोमीटर, हजारो किलोमीटरवरनं भुंगा येतो आणि तो भुंगा त्या फुलातला मकरंद, त्याचा सुगंध घेतो. कमौदिने काय जाणे तो परिमळ, पण भ्रमर सकळ भोगी तसे. तसंच तिसऱ्या चरणामध्ये सांगितलंय, माती तृण बाळा दुधाची ते गोडी, ज्याची नाही जोडी त्याशी कामा. आईच्या स्तनामध्ये दूध आहे, पण त्या दुधाची किंमत आईला आहे का? तिला काय महत्व आहे त्याचं? गवताच्या काडी एवढी सुद्धा तिला त्याची किंमत नाहीये. पण ते दूध बाळासाठी अमृत आहे. त्या बाळाला त्या दुधाची गोडी आहे. माते तृण बाळा दुधाची ते गोडी, नाही ज्याची नाही जोडी त्यासी कामा. शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे मोठा फळ शिरे पोटे, तुका म्हणे मोठा फळ शिरे पोटे. अभ्यास. क्या बात. खरंच देवीदास बाबा, पाठलाग करणं अवघड आहे, पण असं चालींचा खरंच कठीण आहे. तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी, नाही त्याची भेटी भोगतीये. मोत्याचा जन्म शिंपल्यामध्ये होतो. तो मोती जेव्हा सोनाराकडे जातो, किती महाग घेतो आपण विकत त्याला, पण त्या शिंपल्याला काय किंमत आहे हो त्या मोत्याची? काहीच किंमत नाही. तसं देवा, नाव तुझं आहे, पण त्या नावाचं महत्त्व तुला कळत नाही, ते आम्हाला माहिती आहे. तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणू. आता एक माझी गोष्ट आहे का, फुलाच्या सुगंधाची किंमत भुंग्याला, भुंग्याशिवाय कळत नाही, किंवा त्या फुलाला नाही. त्याची किंमत कोणाला आहे? भुंग्याला. आईच्या स्तनात दूध आहे, पण तिला त्याचं महत्त्व नाही, ते बाळाला आहे. शिंपल्यामध्ये मोती आहे, पण शिंपल्याला त्या मोत्याची किंमत नाही, त्याची किंमत धारण करणाऱ्याला आहे. थोडासा आपण उलट विचार करू. जर भुंगाच नसता तर सुगंधाला काही किंमत राहिली असते का? झोपले नाही तुम्ही? जरा माझ्याशी बोला. अवघड काहीच बोलत नाही मी, सोपं सोपं बोलते. भुंगाच नसता तर सुगंधाला काही किंमत राहिली असती? बाळच नसतं, ताईच्या दुधाला काही किंमत राहिली असती? मोतीच नसता तर त्या शिंपल्याला तरी काय, म्हणजे धारण करणाराच जर नसता तर मोत्याला काही किंमत राहिली असती? आणि आपण नामधारक भक्तच नसतो तर देवाच्या नावाला तरी काही किंमत राहिली असती? नसती. देवा, तुझ्या नामाचं महत्त्व आम्हाला कळतंय, ते दुसऱ्या कोणाला कळत नाही. तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो. आणि माझ्या ताई दादा, भगवंताच्या नामात एवढी ताकद आहे, आपल्या जीवनामध्ये एकही प्रश्न राहणार नाही, सगळे प्रश्न सुटून जाते. पण नामकंठाशी धरा. सध्या वृंदावनातले खूप मोठे महात्मे आहेत, प्रेमानंद महाराज, त्यांचं खूप मोठं सध्या वातावरण, जगभरातल्या लोकांचं अट्रॅक्शन ठरलेलं आहे. ते विद्वान लोक, भारतातले तर सगळे स्टार त्यांच्याकडे जाऊन आले. पाठीमागे विराट कोहली, सगळे क्रिकेटपटू, सिने स्टार, राजकारणातले मोठे मातब्बर मंडळी. आत्ता पाठीमागे तर हेमा मालिनीजींचा सुद्धा व्हिडिओ होता. परदेशातली तर रोजच लोक येतात, ज्यांना हिंदी समजत नाही, काही समजत नाही, तशी पण लोक येतात, रशियातली, आफ्रिकेतली. बरं, ही परदेशातली लोक येतात नवल नाही. प्रेमानंद महाराजांच्याकडे पाकिस्तानमधले एक मौलानासुद्धा आले. हे विशेष आहे. बरं, त्या महाराजांकडे जाण्याचं काय कारण? त्या महाराजांचं वैशिष्ट्य सांगते मी तुम्हाला. 17 वर्षापासून त्यांना दोन्ही किडण्या नाहीत.
17 वर्षापासून दोन्ही किडण्या नाहीत, पण दोन्ही किडण्या नसताना सुद्धा अजूनपर्यंत ते जिवंत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं जर तेज पाहिलं तर जणू काय 2.5 वर्षाचं लेकरू आहे. एवढा तेजस्वी त्यांचा चेहरा दिसतो. आजही पहाटे 2 वाजता उठतात, वृंदावन परिक्रमेला जातात. लाखो लोकांची भीड असते त्यांच्या दर्शनासाठी, पायाखालची माती उचलण्यासाठी. त्या महात्म्याला कोणीतरी विचारलं, बाबा दोन्ही किडण्या नाहीत तुम्हाला तरी तुम्ही जिवंत आहात. महाराजांनी सांगितलं, माझी एक किडनी राधा आहे आणि दुसरी किडनी कृष्ण आहे. एकच करतात फक्त राधा 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 राधा, दुसरं काही बोलतच नाही. पहाटे 5 वाजता प्रवचन चालू होतं तिथे, नंतर वार्तालाप असतो 7 वाजता, 9 वाजता भजन, राधा राधा. भारतातले जे खूप मोठे स्टार गाणारी लोक आहेत ते सगळी लोक तिथे तडफडतात, आम्हाला गायला संधी मिळावी. आपले श्रद्धेय उभ्या वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान माऊली स्वरूप असणारे कुरेकर बाबा पण जाऊन आलेले आहेत तिथे. आणि मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की बाबा जेव्हा जाऊन आले त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर आम्ही पण गेलो होतो आणि प्रेमानंद महाराजांच्या समोर भजन गायलं. आम्ही जेव्हा भजन गात होतो तेव्हा महाराज रडत होते. असं वाटलं की बस आपल्या सगळ्या साधनेचं फळ मिळून गेलं. आत्तापर्यंतचा जो काही परमार्थ घडला आपल्याकडनं, तुटका फुटका जसा काही असेल तो स्वीकारला भगवंताने. या गोष्टीचा आनंद वाटला मला. प्रेमानंद महाराज फक्त राधा 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 नामस्मरण करतात. जे कोणी त्यांच्याकडे येतील त्यांना राधा नामाचा उपदेश करतात. जर राधा राधा म्हणतल्यानं, ते नामस्मरण केल्यानं दोन्ही किडल्या नसलेला माणूस 17 वर्षापासून जिवंत असेल तर आपल्या प्रपंचातले प्रश्न का सुटणार नाहीत याचा विचार करा. संसार सुखाचा व्हावा वाटतो तुम्हाला? जवळाला कष्टाला फळ मिळावं वाटतं, लेकरू बुद्धिमान व्हावं वाटतं, साऱ्या गावात घराला किंमत प्राप्त व्हावी असं वाटतं ना तुम्हाला? झोपल्या का काय तुम्ही? झोपल्या का काय? जवळाला वाटतं ना? त्याच्यासाठी एक मंत्र सांगणार आहे मी तुम्हाला. खरंच तुमची प्रगती होईल. 40 दिवस फक्त प्रयोग करून पहा. गुण आला तर पुढे कंटिन्यू करा ही गोष्ट. एक मंत्र सांगणार आहे मी. ज्याला वाटतंय संसार सुखाचा व्हावा, लक्ष्मी घरात टिकावी, घराला किंमत प्राप्त व्हावी, मुलगा बुद्धिमान व्हावा, आपल्या घरात रोगराई राहू नये, घर सुखानं नांदावं असं ज्याला वाटतंय त्याच्यासाठीच हा मंत्र आहे. मंत्र कुणाकुणाला पाहिजे त्यानं वरती हात करा. बरं, मंत्र त्यांनाच मिळणार ज्यांना स्वयंपाक येतोय त्यांना. मला सांगा, स्वयंपाक कुणाकुणाला जमतोय? बाकीच्यांना जमत नाही. ज्याला स्वयंपाक येतो त्यानं वरती हात करा. बाकीच्यांनी मेस लावली का? बरं, असं मी गृहीत धरते की तुम्हाला सगळ्या महिलांना स्वयंपाक येतोय. बरं, तुम्ही स्वयंपाक करता घरामध्ये 1 टाइम करता का 2 टाइम करता? 2 टाइम करतो. काही एवढे आगाऊ आहेत ना, सकाळीच बदड 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 स्वयंपाक करणार, संध्याकाळी मारणार खा, तेच खाऊ घालणार. त्यानं घरातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहत नाही, लक्ष्मी टिकत नाही. पहा, तुम्ही 2 टाइम स्वयंपाक करता, आता एकच करायचं. आपण एक चूक करतो, स्वयंपाक तर करतो पण स्वयंपाक करताना याची त्याची निंदा करतो. सखूची सून आली का राधाची सून गेली का? घरच्या भाकरी खाऊन लोकांचे धुणे धुवायची काही गरज नाही आपल्याला. निंदेसारखं पातकच नाही. कीर्तनातून तुम्हाला काही जरी घेऊन नाही जात आलं तर एवढी गोष्ट घेऊन जा. तुम्ही ठरवा की मी निंदा नाही करणार. एखादं दुसरं पाप पचल्या जाईल, पण निंदेचं जे पातक आहे ते पाठलाग सोडत नाही आपला, ते धुतल्या जात नाही. जेव्हा तुमची कोणीतरी दुसरं निंदा करेल तेव्हाच ते पातक कमी होईल. असं होत नाही ते कमी. तुम्ही जर कुणाची निंदा केली, त्याचं जर पाप तुमच्या डोक्यावर चढलं तर ते कशानंही धुतल्या जात नाही. जेव्हा तुमची निंदा दुसरं कोणीतरी करेल तेव्हाच ते कमी होणार आहे. हे पातक कठीण आहे, म्हणून निंदेसारखं पाप करायला जायचं नाही. पण आपल्याकडनं तीच चूक होती. स्वयंपाक चालू झाला की आपण कुणाची तरी कुरापत काढतो, कुणाच तरी निंदा करतो. चुकूनही स्वयंपाकाच्या वेळेत निंदा करू नका. निंदा करून स्वयंपाक जर केला तर ते अन्न अपवित्र होतं. जो कोणी खाईल त्याची बुद्धी भ्रष्ट होईल. अपवित्र अन्न पोटात गेलं की बुद्धी, विचार दूषित होतात. आहारावरतीच माणसाचे विचार अवलंबून असतात. जैसा खावे अन्न वैसा होवे मन. म्हणून स्वयंपाक करताना वाईट बोलू नका, चुकीचं बोलू नका. कोणी म्हणाल ताई याचं त्याचं बोलल्याशिवाय खाल्लेलं पचतच नाही, त्यांच्यासाठी एक उपाय. स्वयंपाकाच्या वेळेत निंदा करू नका. निंदेसाठी सेपरेट वेळ काढा, निंदेचा तास. त्या तासातच निंदा करा. अदर वेळेमध्ये, स्वयंपाकाच्या वेळेमध्ये तुम्ही निंदा करू नका. ठरवून करा.
आणि भगवंताचं नाव घेऊन रामकृष्ण हरी सोपा मंत्र आहे, रामकृष्ण हरी म्हणून जर तुम्ही स्वयंपाक केला सकाळ संध्याकाळ 2 टाईम 40 दिवस प्रयोग करा, नाही तुमच्या घराची प्रगती झाली तर मग मला पुन्हा बोला तुम्ही. प्रगती झालीच म्हणून समजा, याच्यात एक शब्दही बदल होणार नाही. फक्त 40 दिवस प्रयोग करा. 40 दिवसात जर तुम्हाला चांगला अनुभव आला नक्कीच ही गोष्ट तुम्ही सातत्यानं पुढे करा. काही येत नाही आम्हाला, काहीच येत नाही, पण आज उभ्या महाराष्ट्राचं प्रेम माया आम्हाला प्राप्त होते. काय करतोय आम्ही? तुम्ही म्हणाल कंटिन्यू नामस्मरण, असंही नाही. फक्त ठरवून हरिपाठ करणं, ठरवून हनुमान चालीसा घेणं, ठरवून करतो. असं सातत्यानं सुद्धा आमच्याकडून होत नाही. पण जर थोडंसं केलं तर एवढं वैभव आम्हाला मिळत असेल तर तुम्ही ठरवून केलं, सातत्यानं केलं तर तुमचं कोटी कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विश्वास ठेवा. हे आम्ही आमचं सांगत नाही, संतांचे पुरावे, संतांचे प्रमाण आहे. म्हणून जीवनामध्ये उन्नत व्हायचं असेल, सगळ्या दुःखांपासून सुटका करून घ्यायची असेल तर तुम्हाला भगवंताच्या नामाची कास धरावी लागेल. असो, आमचे भाऊ आप्पा महाराज कोठोळे आप्पांची ही संस्था अशीच चंद्राच्या कलेप्रमाणे जसं छत्रपती शिवरायांचं स्वराज्य कलेनं वाढत गेलं तसं आप्पा महाराजांची ही संस्था कलेनं वाढत जावी. खूप चांगल्या पद्धतीने संस्थेचा विकास व्हावा. लेकरांनी खूप अभ्यास करावा. आप्पा महाराजांसारखे गुरु या लेकरांना प्राप्त होत असतील आणि त्यांची आई त्यांचे वडील खूप कष्ट घेत आहेत हा परिवार लेकरांसाठी. तर आपण पाहतो संस्था म्हटलं की खूप समस्या असतात, पण आप्पा महाराजांच्या आई फार सक्षम आहेत, फार कणखर आहेत. त्या अशी आई तर सगळ्यांना मिळावी असं वाटतं मला. खरं तर त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही टाळी वाजवली पाहिजे. फार मजबूत आहात आई तुम्ही, आणि तुम्ही सगळे मिळून या संस्थेची काळजी घेता, या लेकरांची काळजी घेता. एका सुद्धा लेकराचं तोंड सुकलेलं नाही. एकाचं सुद्धा तोंड सुकलेलं नाही. का तर ही सुखानं आहेत. पोट शांत असलं की चेहऱ्यावर समाधान दिसतं, ते चेहऱ्यावर दिसतं. म्हणून हे सगळे आई तुमचे उपकार आहेत. हे खरं तर हा जो परिवार आहे आप्पांचा, तर हे सगळी लोक कष्ट घेत आहेत. संस्था अशीच वाढत जाऊ. उभ्या महाराष्ट्राचं प्रेम, महाराष्ट्रातल्या महाराज मंडळीचं प्रेम आप्पांच्या सोबत आहे. जे प्रेम आप्पाला मिळणार ते आप्पाच्या संस्थेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे. आप्पांकडे जी लेकरं शिकायला येतील ती सहजच महाराष्ट्रातल्या नामांकित महात्मा मंडळीच्या सानिध्यामध्ये सहज जातील. त्यांच्यासाठी कुठे याचा हात धर त्याचा हात धर करायची गरज नाही, डायरेक्ट हॉटलाईन. पण हे कळणाराला आहे, हे कळणारा नाही, कळणाऱ्याला काहीच नाही कळत. तर इथे राहावं, चांगला अभ्यास करावा, हे आमच्या शुभेच्छा आहे. आणि आप्पांच्या संस्थेचं नाव श्री संत भीमसेन बाबांचं नाव संस्थेला दिलं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण भगवानगडाची जी परंपरा आहे ही उज्ज्वल परंपरा आहे. खरं तर नारायणगडावरतीच बाबांना भगवान बाबा हे नाव प्राप्त झालेलं. तिथून पुढे बाबा भगवानगडावरती आले. भगवानगडावरती नंतर मग भीमसेन बाबा, भगवान बाबांच्या नंतरचे, आणि भीमसिंह बाबांचा वरदहस्त ज्यांना प्राप्त झाला त्या लोकांचं परम कल्याण झालं. भगवान बाबांचा देखील वरदहस्त ज्यांना प्राप्त झाला त्यांचं कल्याण झालं. त्या गादीचा प्रभाव आहे. मी खूप लहान होते आणि एकच अभंग येत होता मला, तुम्ही संत माये बाप कृपावंत. आमच्या गावाचं नंबर असायचा भजनाचा भगवानगडावरती. भीमसेन बाबा उत्तराधिकारी होते त्यावेळेला, आणि आमच्या गावातले लोक आम्हाला खांद्यावर टाकून घेऊन गेले. लहान होतो. तिथे गेल्यानंतर कीर्तन झालं. कीर्तनकार बाबांनी सुद्धा तोच अभंग घेतला होता. मला तेवढाच अभंग येत होता. मी तो अभंग गायला, तुम्ही संत माये बाप कृपावंत. भीमसेन बाबा उठून बसले झोपेतून, कारण कीर्तन झाल्यानंतर ते आरामाला गेले होते. उठून बसले भीमसेन बाबा आणि बोलावून घेतलं, कुणाची लेकरं गात आहेत म्हणून. भीमसेन बाबांनी बोलावून घेतलं, आम्हाला मांडीवर घेतलं, डोक्यावरनं हात फिरवला आणि सांगितलं, बाळांनो खूप मोठे व्हा, आशीर्वाद आहे. आज जे काही मिळतं ना हे साधू संतांचे आशीर्वाद आहे. भीमसेन बाबांचा वरदहस्त ज्याच्या माथ्यावर पडला त्याला या जगात काही कमी नाही. भीमसेन बाबांच्या नावानं ही संस्था आहे. हे सुद्धा खूप वैभवाची गोष्ट आहे. सद्गुरू भगवान बाबा, सद्गुरू भीमसेन महाराज, नगद नारायण महाराज, हा सगळा साधू संतांचा गडातोडाचा हा परिसर आपल्याला प्राप्त झालेला आहे. या बाबतीत आपण भाग्यवान आहोत. जास्त वेळ न लांबवता आता मी इथेच थांबणार आहे. बस आप्पा महाराजांच्या संस्थेला माझ्या मनापासून शुभेच्छा. आणि ज्यांनी कोणी आम्हाला कधी फोन करतात की मुलाला पखवाज शिकायचा कुठे ठेवावं, तर आम्ही आमच्या भावाचंच नाव सांगतो, आप्पा महाराजांकडे ठेवून द्यावं. असो, झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करते आणि वाणीला विराम देते.